नमस्कार फ्रेंड्स, पूजा क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बोटनेक ब्लाउजचे मापे कसे घ्यायचे पाहणार आहोत। तर पाठीमागच्या बाजूने शोल्डर जॉईंटपासून असं स्ट्रेट टेप पकडून ब्लाउजची उंची मोजायची आहे। नंतर जिथून खुला भाग आहे तिथून मागच्या गळ्याची उंची घ्यायची आहे। आता आपल्याला पुढचे छातीचे माप घ्यायचे आहे, तर त्यासाठी पुढच्या बाजूने हुक लावून घ्यायचे आणि या काकेतल्या जॉईंटपासून दुसऱ्या काकेतल्या जॉईंटपर्यंत असा टेप समांतर पकडून जे येईल त्याच्या डबल करायचं आहे। तर इथे 19.5 आलेलं, तर छातीचे माप आहे 39। आता आपण शोल्डरचे माप घेणार आहोत, तर त्यासाठी या बाही जॉईंटपासून दुसऱ्या बाही जॉईंटपर्यंत जेवढं येईल तेवढं घ्यायचं आहे। आता आपल्याला कमरचं माप मोजायचं आहे, तर त्यासाठी कमरेच्या भागाला खुलं करून हुकपट्टी पकडायची आणि लूकपट्टी जी एक्स्ट्रा लावलेली असते ती सोडायची आणि तिथंपर्यंत जेवढं माप येईल तेवढं आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे। आता आपण बाही मोजणार आहोत, तर बाही जॉईंटपासून बाहीची उंची मोजायची आहे। आता आपल्याला बाही घेर घेण्यासाठी बाही उलटी करायची आणि बाहीची जी फिटिंगची शिलाई आहे तिथून जो काही बाहीचा घेर बसतो तेवढं मोजायचं आहे, एक्स्ट्रावालं सोडायचं आहे। आता पुढच्या गळ्याची उंची मोजताना बघा, शोल्डरपासून असं स्ट्रेट लावायचं आहे आणि गळ्याच्या इथं पेन किंवा पट्टी ठेवायची, म्हणजे आपल्याला गळ्याची उंची मिळते। तसं कन्फ्यूज झालं तर काच बटन पट्टी असते ती मोजायची, तर ती उंचीमधून तेवढी मायनस करायची, म्हणजे जेवढं राहतं तेवढं आपल्याला गळ्याची उंची भेटते। आणि आता आपण योकपट्टीचे पण माप मोजून टाकायचे, तर मुंडापासून योकपट्टीचे माप मोजून घ्यायचे।